डोळ्यांचं आरोग्य हे सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे। आजही आपण पाहिलं की देशभरात अनेक लोक आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। खरं तर डोळे हे आपल्या आत्म्याच्या खिडक्या आहेत आणि आपल्या दैनंदिन कामकाजासाठी डोळे हे अत्यावश्यक आहेत। आपण जर पाहिलं तर आपलं आयुष्य अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न जर आपले डोळे निरोगी असतील तर आपण करू शकतो। त्यामुळे विशेष करून पावसाळ्यात डोळ्यांचे साथीचे आजार पसरतात। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत डॉक्टर प्रियंका येळापुरे। आपण थोडक्यात बघू की पावसाळ्यात वातावरणात संपर्कजन्य रोग खूप असतात आणि डोळ्यासंबंधित काय काय आहे आणि थोडं काळजी घ्यायच्याबद्दल बोलूया। एक होते डोळे येणे, त्याला कंजंक्टिव्हायटिस म्हणतात, कॉमन टर्मिनॉलॉजी। आणि हा कंजंक्टिव्हायटिस व्हायरसमुळे होऊ शकतं आणि बॅक्टेरियामुळे होऊ शकतं। जेव्हा बॅक्टेरियलमध्ये होतात मग त्यांचं लक्षण कसं असते आणि व्हायरल होतात तेव्हा त्यांचं लक्षण कसं असतं। युजली त्यांचं डोळ्यांचं लाल व्हायचं आणि थोडं जलन वाटायचं आणि खाज वाटायचं आणि असं एक आठवडा होऊ शकतं। नंतर एक आठवड्यानंतर त्यांना सूज यायला स्टार्ट होते, म्हणजे बुबुळमध्ये सूज येणार आणि चिटकून जाते सगळं केशाचं, असं होऊ शकतं। आणि व्हायरल असले तर 2 आठवड्यामध्ये आपण कमी होऊ शकतं। जर ते बॅक्टेरियल असतील तर जवळच्या नेत्र तज्ञांचा उपचारची गरज आहे। आणि आता आपण हा बघतोय युजली पेशंट सेल्फ मेडिकेशन्स घेतात, त्यांना काउंटरवर ओव्हर दी काउंटर ड्रॉप्स वगैरे घेऊन घालतात। मग 1-3-4 दिवस नंतर जेव्हा लक्षण वाढून जाणार आहे तेव्हा त्यांना नेत्रतज्ञाकडे येतात। तर असलं झालं तर त्यांचं ट्रीटमेंटचा वेळ पण वाढू शकते, कारण कॉम्प्लिकेशन्स असतात। त्यामुळे त्यांना असं ना करता जवळच्या नेत्रतज्ञांचं एक संपर्क साधून योग्य ट्रीटमेंट घेणं तर खूप गरज आहे। हा एक मोठा आजार नाही आहे, पण हा एक संसर्गजन्य आजार आहे। म्हणजे काय, तुमचं जर जवळचं व्यक्ती आहे तर त्यांना पसरणार आहे। कसं पसरतात, मग एक तर तुमचं जे कर्चीफ असतात आणि जे टॉवेल्स असतात आणि जे कॉन्टॅक्ट पिरियड म्हणतात ते ह्या आजारमध्ये खूप जवळ पसरणारे, खूप म्हणजे तुम्ही जर हँडशेक केलं तेव्हा पण पसरतो। त्यामुळे तुम्ही जर एक व्यक्तींना हा आजार झालं, त्यांना सूर्यप्रकाशमध्ये पण त्यांना त्रास होते, त्यामुळे त्यांना गॉगल्स वापरायचं, मग सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायचं। धन्यवाद। डोळ्यांची काळजी घेण्यासाठी नेमकं काय करावं? कामाच्या ठिकाणी डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी नियमित तपासणी शेड्यूल करणं, कामाच्या ठिकाणी योग्यरित्या फिट संरक्षण, चष्मा घालणं आणि चष्म्याची योग्य देखभाल करणं आणि डोळ्यांच्या संरक्षणाची स्वच्छता सुनिश्चित करणं। खरं तर पावसाळ्यात निरोगी डोळ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आपले हात स्वच्छ धुवावेत, हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवावेत। विशेषतः डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी डोळे चोळणे टाळा। इतरांना टॉवेल, रुमाल किंवा डोळ्यांचा मेकअप देणे टाळा। टॉवेल, रुमाल किंवा डोळ्यांचा मेकअप इतरांशी शेअर करू नका आणि पावसाळ्यात विशेष करून डोळ्यांची काळजी घ्या।